आजची जी घटना आहे ही घटना आहे पंढरपूर तालुक्यातील मंगळवेढा येथील. ही घटना दृश्यम चित्रपटाला लाजवणारी घटना आहे आणि समाजामध्ये काळिमा फासणारी घटना आहे. या घटनेमध्ये एका वेडसर महिलेचा निष्पाप बळी गेलेला आहे. तोही अनैतिक संबंधाच्या प्रेम प्रकरणामुळे, आणि ते पण दुसऱ्याचं. काय आहे प्रकरण संपूर्ण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर न्यूज चॅनेलवरती, मीडियावरती आपण पाहिलं असेल 2-3 दिवसापासून पंढरपूर तालुक्यातील मंगळवेढा येथील ही घटना आहे. आणि या घटनेमध्ये दीर आणि भावजई, किरण आणि निशांत नावाचे दीर भावजई हे दोघेजण अनैतिक संबंध असल्यामुळे, त्यांचं प्रेम प्रकरण सुरू असल्यामुळे या ठिकाणी निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे आणि तो बळी त्या दोघांनी घेतलेला आहे. आता हे प्रकरण कधी उघडीस पडलं, काय पडलं, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. मग बऱ्याच दिवसापासून निशांत आणि किरण दीर भावजई या दोघांचं अनैतिक संबंध होते. किरणच्या नवऱ्याला सुद्धा माहीत नव्हतं की आपल्या भावाचं आपल्या बायकोसोबत अनैतिक संबंध आहेत. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेसच किरणच्या नवऱ्याला माहिती झालं. मग एक दिवस असा उजळतो की या दोघांनी पळून जायचं ठरवलं, कुठंतरी लांब जीवन जगायचं ठरवलं. पण त्यांनी जी आयडिया केली त्या आयडियामध्ये एका वेडसर महिलेचा निष्पाप जीव गेलेला आहे. त्यांनी ठरवलं पळून जायचं आणि ते पळूनही गेले. नंतर जसं जसं पोलीस तपास आला तसं तसं याच्यामध्ये एक भयानक उलगडा समोर आला. किरण आणि निशांत नावाच्या या प्रेम प्रकरणामुळे ही वेडसर महिला एक दिवस रस्त्याने पंढरपूरमध्ये इकडं तिकडं फिरत असताना त्यांनी काय केलं, त्या महिलेला तिथून उचललं, त्या महिलेला ठार केलं आणि आपल्या घरात शेजारी असलेल्या गंजीमध्ये, गवताची गंजी, त्याच्यामध्ये तिला लपवलं. त्याच्या बाजूला तिचा किरणचा मोबाईल ठेवला, कारण की किरणच आहे म्हणून, पण ती एक वेडसर महिला होती. आणि त्या ठिकाणी निशांतनं ही गंजी पेटवून दिली. पेटवून दिल्यानंतर आरडाओरडा चालू झाला आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ पळत पळत जवळ आले. त्या ठिकाणी पाहिलं तर गंजी पूर्णतः पेटली होती. पेटलेल्या गंजीमध्ये त्यांना ही महिला आढळून आली. गावकऱ्यांना आणि त्या किरणच्या पतीला वाटलं की ही किरणच आहे, किरणच या ठिकाणी मेलेली आहे. त्याच्यानंतर त्या किरणच्या वडिलांना कळवण्यात आले. किरणचे वडील आले, पाहिलं त्या ठिकाणी. किरणचे वडील म्हणत होते ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. जसा जसा पोलीस तपास या ठिकाणी पुढे गेला तर त्याचा भयानक शेवट आपल्याला पाहायला मिळाला. तर ती किरण नसून एक वेडसर महिला आहे जी रस्त्याने आपल्या मुलाच्या शोधात होती. तर त्या महिलेचा या ठिकाणी ठार करून तिला गवताच्या गंजीमध्ये लपवण्यात आलं आणि गवताची गंजी पेटवून देऊन या ठिकाणी किरण असल्याचं या ठिकाणी भासवलं. आणि किरण आणि निशांत हे दोघे पळून लांब गेले कराड साईडकडे. जसा जसा पोलीस तपास झाला तसं तसं त्या निशांतला पोलीस लोकांनी पकडलं. पकडल्यानंतर त्यावेळी त्याच्याकडून माहिती जाणून घेतली की बाबा कुठं आहे, काय आहे, कसं झालं, काय. तर त्या निशांतनं पूर्ण सगळं सांगितलं की किरण जिवंत आहे. आणि जिवंत असल्यामुळं त्यांनी कॉल करायला लावला. तर त्या व्हिडिओमध्ये किरण नावाची जी महिला होती 23 वर्षाचं, ती आढळून आली. मग पोलिसांनी या ठिकाणी शोध घेतला, इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवलं. त्यावेळेस हा उलगडा समोर आला आणि जी किरण नावाची जी महिला होती ती जिवंत निघाली. याच्यामध्ये किरण आणि निशांत दीर भावजईच्या या नात्याला पूर्णतः काळिमा फासणारी ही घटना घडलेली आहे. आणि यांच्या प्रेम प्रकरणामुळं निष्पाप महिलेचा, या ठिकाणी वेडसर महिलेचा जीव गेलेला आहे. आता पोलीस कस्टडी या दोघांची घेतलेली आहे. पुढे
पोलीस लोक तपास वगैरे करत आहेत. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि सेफ राहा.